नमस्कार मित्रांनो, अहिल्यानगर अपडेट्समध्ये मी प्रशांत जावरे पाटील तुमचे सर्वांचं सर स्वागत करीत आहे. अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक 2 दिवसावर येऊन टपलेली आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी आपण चर्चा करत आहे. आत्ता आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि माजी खासदार स्वर्गीय दिलीपजी गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांच्या मनातील संकल्पना ह्या निवडणुकीविषयीच्या किंवा त्यांचे विजन जाणून घेणार आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगाल या निवडणुकीविषयी? 2 दिवसावरतीच अगदी निवडणूक येऊन ठेपलेली आहे, काय सांगाल? प्रथमतः आपल्या अहिल्यानगरवासियांना मी या ठिकाणी आवाहन करतो की बऱ्याच 7 वर्षानंतर आज अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक ही होत आहे आणि प्रामुख्यानं आमच्या शहराचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर सुजितदादा विखे पाटील असतील आणि आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, सभापती राम शिंदे साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या युतीच्या निमित्तानं आज आमचे सर्व उमेदवार या प्रभागातून आम्ही दिलेले आहेत. आणि निश्चितपणानं आता पाहतो आहे की नगर शहरातील आज गांधी साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, उड्डाण पूल असेल, नगर शहराचं रिंग रोड असेल, नगर सोलापूर रोड असेल, विविध जे रस्ते झालेले आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या काळात झालेले आहेत. त्यामुळे निश्चितपणानं नगरकरांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी जे शब्द देतील, मग अजितदादा पवार असतील, आमचे लाडके देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी जी कामं केली ती नगरकरांना दिसतात आहे. त्यामुळे नगरकरांचा आमच्यावर विश्वास आहे. आणि महापालिकेमध्ये आत्ता खासदार आमच्या सुजितदादा विखे पाटील यांनी आम्हाला 80 कोटी रुपये निधी दिला शहरासाठी. आमदार साहेबांनी जवळजवळ 70-80 कोटी त्यांनी निधी आणला. मग जवळजवळ 150 ते 200 कोटीच्या पुढं कामं आज नगर शहरातील तुम्ही पाहताय की रस्ते विकास कामात प्रचंड गती होत आहे. आणि पुढच्याही काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त कसं विकास काम, कारण की नगर नाली गटर रस्ते हे सोडून अजून सामाजिक काम काय देऊ शकतो चांगलं, मग त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, त्याच्यानंतर तुमच्या विविध घराच्या महिलांचे सक्षमीकरण असेल किंवा तिथे प्रभागातील शौचालय असेल, विविध भाजी मार्केट नवीन तयार करायची, गार्डन तयार करायचे, जेणेकरून नगरकरांना पुन्हा मुंबईपेक्षा नगर आपलं चांगलं वाटेल या उद्देशाने आम्हाला ते काम करायचं. त्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी कटिबद्ध आहोत. स्मार्ट सिटी झाली पाहिजे नगर शहर किंवा बाकीच्या शहरांच्या पाठीमागे थोडं मागं पडतं, तर पुण्यासाठी काही नवीन काय संकल्पना आहेत का? आता त्यासाठी आम्ही असं करतो की बाबा की नगरमध्ये IT पार्क आले पाहिजे. म्हणजे IT पार्क आता छोटा आहे पण त्याच्यापुढं की आज पाहतो की पुणे, मुंबई, नाशिक ही शहर, औरंगाबाद आपलं छत्रपती संभाजीनगर असेल, ही शहरं प्रामुख्याने थोडं पुढं चाललेली. त्यासाठी आपल्याला एक आता नवीन खासदार साहेबांनी आता एक नवीन MIDC मंजूर केली. त्यामुळे एक चांगली आता 2-3 इंडस्ट्रीसारख्या मोठ्या आल्या. आमच्या नगरकरांच्या तरुणांना पुन्हा मुंबईला यायची गरज पडणार नाही. त्यासाठी आम्ही प्रामुख्यानं त्या MIDCमध्ये मोठ्या MIDC जसा असं सुबा MIDCला आता नवीन कंपन्या आल्यात. तुमची मायडी आली, कॅरियर आली, मिंडा आल्या, विविध मोठ्या मोठ्या कंपन्या आज सुपामध्ये पण नवीनमध्ये आलेल्या आहेत. त्याच प्रामुख्यानं नगरमध्ये अजून मोठ्या इंडस्ट्रीसारख्या आल्या तर अतिशय नगरची प्रगती होईल. आणि त्यासाठी आम्ही मागणी पण केली की नगरला एक एअरपोर्ट झाला पाहिजे. नगरात जर एक एअरपोर्ट जर का परत झाला, कारण की शिर्डीला भले झाला असेल, तर आमची विनंती अशी खासदार साहेबांनी आमच्या सगळ्या नेत्यांना की नगरला एअरपोर्ट करा, जेणेकरून आज आमचं शिर्डी असेल, सिनिंग असेल किंवा इथे इंडस्ट्री असेल. आणि शेतकऱ्यांचा आज नगर जिल्हा हा शेतकरीशी निकट असलेला जिल्हा आहे. म्हणजे व्यापारी नंतर जास्त करून शेतीच्या बिझनेसवर जास्त आहे. कारण की दुधामध्ये आपण नगर जिल्हा हा महाराष्ट्रात नाही तर देशात अव्वल नंबरला आहे. आज जवळजवळ जिल्ह्याचं संकलन 25 ते 30 लाखाच्या दरम्यान आहे दुधाचं संकलन. त्याचप्रमाणे नंतर ऊसाचं जे कारखाने आहेत ते नगर जिल्ह्यात जास्त आहेत. म्हणजे जेणेकरून शेतीशी निगडीत असलेला हा जिल्हा आहे. त्यामुळं उद्योग व्यवसायांना इथे चालना पण चांगली आहे. आणि बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा, इतर जिल्ह्यांपेक्षा नगरचा जिल्हा हा ते क्षेत्रफळ मोठा असल्या कारणामुळं आणि इतरची जी नैसर्गिक साधनसंपत्ती त्याचे जे सदन आहे, त्यामुळे नगरकरांना कमी रेटमध्ये, कमी ॲव्हरेजमध्ये इथं माणसं अवेलेबल असतात कामाला, व्यवसायाला हाताखाली असेल, म्हणजे जेणेकरून ॲव्हेलेबल कमी रेटमध्ये मिळतात. पुन्हा मुंबईला तो रेट जातो डबल टेबलच्या पुढं. म्हणजे इतर ज्याला राहायचं आहे तो 10,000 ते 15,000 ते 20,000 जास्तीत जास्त 50,000 तो सुख राहू शकतो. पण तेच पुन्हा मुंबईचा आपण जेव्हा खर्च पाहतो की याच्या डबल टिपटीने खर्च आहे. त्यामुळे नगर ॲज बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा कम्पॅरिझनने आपलं नगर, आणि त्यातलं त्यात नगर शहर अतिशय उत्तम आहे. आपल्याला काय वाटलं तर आपण पुन्हा मुंबई या गोष्टीला शहराला अतिशय लगेच 2 तास जाऊन येऊ शकतो. त्यामुळे नगरच्या डेव्हलपमेंटसाठी जास्तीत जास्त इंडस्ट्री आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. युवकांसाठी आपण युवकांचं प्रतिनिधित्व करता, युवक असतील, युवती असतील, त्यांच्यासाठी नवीन काही संकल्पना आपल्या मनामध्ये आहेत का? अहिल्यानगर शहराच्या दृष्टीने, आणि अहिल्यानगर शहर हे मध्यम ठिकाण आहे जिल्ह्याचं, येणारा लोढा असन म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात लोक इथे येतात शाळा असन यासाठी, तर त्यासाठी काय आपल्या मला संकल्पना आहेत का? यासाठी आम्ही पाहतो की नरेंद्रभाई मोदीजी असतील, त्यानंतर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांनी एक सांगितलं की आणि आज प्रथमतः राष्ट्रीय आज युवा दिवस आहे. आणि युवा दिवसासाठी मी त्यांना प्रथमतः नगरच्या युवकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अहिल्यानगरच्या युवकांना पण शुभेच्छा देतो की होणाऱ्या महानगरपालिका निवडणूक भले असली पण यामध्ये उद्याचं भविष्य प्रत्येकाच्या एका क्लिकवर आहे. म्हणजे एक बटन दाबलं
आणि कमळ जर का आपण दाबलं तर कमळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. आणि घड्याळ हे वेळ अँड वॉच टाईमवर, म्हणजे कोणती गोष्ट टाईमवर झाली पाहिजे आणि कोणती गोष्ट टाईमवर जर केली तर लक्ष्मी तुमच्या दारात येणार आहे. त्यामुळं प्रत्येकाला आपल्याला विनंती की घड्याळ असेल आणि कमळ असेल हे दोन प्रतीक जे आहे हे एकमेकावर अवलंबून असलेले आहेत प्रतीक. त्यामुळे निश्चितपणे नगरपालिकेला साथ दिली तर निश्चित महापालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास होणारच आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागही अतिशय सदृढ करण्याचं काम आमच्या प्रत्येक नेत्याचं इथे आहे आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतोय. त्यामुळे तरुणांना आज आपण पाहतो की पुणे मुंबई हा कॉस्टिंगचं जास्तच मी सांगितलं तुम्हाला, तसं रेल्वे दुहेरीकरणाचा जो विषय आमचा तो आज पूर्ण मार्गी लागलेला आहे. गांधी साहेबांचा जो काळाचा प्रश्न मांडला होता नगर मनमाड जो दुहेरीकरण आहे नगर आणि मनमाड तो आज जवळजवळ 90% पूर्णत्वास गेलेला आहे. पुढच्या काळामध्ये तो पूर्ण म्हणजे 6 वर्षात पूर्ण झाली तर नगरच्या रेल्वेच्या पण सुपरफास्ट एक्सप्रेस होतील, जेणेकरून पुणे मुंबईची मुलं आमची तरुण जातात ते त्यांना नगरमध्ये राहून तिथे चांगले व्यवसाय करू शकतात. आज अनेक नगरचे तरुण आहेत जे पुणे मुंबईला जाऊन काम करत होते, त्यांना जायची गरज पडणार नाही. आणि आज ऑनलाईन आल्या कारणामुळं नगरच्या तरुणांना विविध कंपन्या आज आल्या आहेत तिथं, तर त्या कंपन्यांमध्ये त्यांना जॉब मिळणार आहे. चांगलं स्किलचं त्यांना प्रमाण जे पगारच आहे त्याच्याशी चांगलं मिळेल. त्यासाठी आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करतोय की इथं मोठी एक इंडस्ट्री आली पाहिजे. त्यासाठी आम्ही मध्यंतरी फडणवीस साहेबांना पण आम्ही सांगितलं निवेदन दिलं होतं की एक जवळजवळ मदर इंडस्ट्री ज्याला म्हणतात, मदर इंडस्ट्री का आली पाहिजे, जसं ऑटोमोबाईल इंडस्ट्री त्याला म्हणतात. म्हणजे एखादी कार कंपनी आली तर एक कार कंपनी जर का आली तर त्याच्या बाजूला 10 ते 50-100 वेंडर येतात, म्हणजे जेणेकरून एक उपकंपन्या भरपूर तयार होतात. कारण की आपण कसं म्हणतो की आई ही जननी आहे, तसंच मदर कंपनी ही काय आहे इतर छोट्या छोट्या कंपन्यांना ताकद देणारी कंपनी आहे. त्यामुळं एक मदर इंडस्ट्री जर का शहरात आली त्याने प्रामुख्यानं नगरच्या तरुणांना एक चांगला रोजगार मिळू शकतो. गांधी साहेबांची कमी आहे निवडणुकीत जाणवते का? आणि गांधी साहेबांची बरीचशी स्वप्न साकार होत आहेत, काही झालेली आहेत. तुमची तशी काही स्वप्न आहे का भविष्यातली? हो आहे ना, कारण की गांधी साहेबांनी जी स्वप्न त्यांच्या काळात पाहिली म्हणजे 1984ला गांधी साहेब प्रथमतः नगरपालिकेत निवडून गेले, त्यानंतर 3दा नगरसेवक झाले. नंतर 99ला खासदार साहेबांना म्हणजे गांधी साहेबांना संधी मिळाली लोकसभेची आणि त्यामध्ये नगरच्या जनतेने प्रचंड त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांना लोकसभेत पाठवलं आणि एकदा नव्हे तर 3दा पाठवलं आणि पहिल्या लोकसभेत त्यांना मंत्रिपदही मिळालं. आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ता त्यांचं समाजात आपण जेव्हा पाहतो की नगर जिल्ह्यातील एकनिष्ठ कोण असेल तर ते दिलीमंजी नाव त्या ठिकाणी प्रामुख्यानं घेतलं जातं. आणि गांधी साहेबांनी पक्षाची कधीही बेमानी केलेली आणि पक्षाच्या कायम पाठीशी आम्ही आणि त्या पक्षाच्याच आज चिन्हवरात परत आम्हाला संधी मिळालेली. त्यामुळे मला निश्चित खात्री की गांधी साहेबांनी जी त्यांच्या काळात जी स्वप्न पाहिली हे मग ते नगर शहरात उड्डाणपूल असेल, नगरचं रिंग रोड असेल किंवा नगरचं सोलापूर रोड असेल, नगर कल्याण रोड असेल, नगर पाथर्डी रोड असेल, नगर शिर्डी रोडचं थोडं त्या गांधी साहेबांच्या काळात ते पूर्ण आलं. पण नंतरच्या काळामध्ये आता थोडं अडचणी आल्या आहेत, पण ते पण आता लवकर सॉल्व्ह होतील. पण जेणेकरून गांधी साहेबांची जी स्वप्न पाहिली त्याच पूर्ण झालेली बऱ्यापैकी. आणि ग्रामीण भागात तर आपण पाहिलं गॅस कनेक्शन जे आहेत जसं आज आपण लाडली बहीण आलेली सरकारची योजना, तर त्या काळामध्ये मोदीजी साहेबांच्या काळामध्ये 2014 ते 19च्या काळामध्ये उज्ज्वला गॅस योजना आली आणि त्यामध्ये नगर जिल्हा हा सी कॅटेगरी ठेवला होता, म्हणजे आपला बी कॅटेगरी ठेवला होता. तर आपण त्याला डी कॅटेगरी करून हायएस्ट कनेक्शन म्हणजे आपल्या नगर दक्षिणमध्ये 1,68,000 गॅस कनेक्शन या नगर जिल्ह्यात आपण या ठिकाणी वाटप केलं महिलांना. म्हणजे जेणेकरून केंद्राच्या जेवढ्या काही योजना आहेत ते खालपर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे कार्यकर्ते ठिकाणी करतात. त्यामुळे निश्चितपणे केंद्र आणि राज्यात जी सरकार आहे त्याच्या पाठीशी लोक राहतील एवढा मला विश्वास आहे. विरोधकांच्या टीका कसं पाहता? बऱ्याच टीका झाल्या 2 दिवस सभामध्ये, बरेचसे म्हणजे दडपशाही गुंडशाही वगैरे असे आरोप झाले किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झाले महापालिकेवर, सगळं कसं पाहता? त्यांनी पहिलं स्वतःचं पाहावं चरित्र आणि नंतर लोक, कारण की सूर्यावर थुंकणे एवढं त्यांचं आज तर काही कार्यकर्तृत्व राहिलेलं नाही. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणं हे काही मला प्राप्त नाही. आणि जे काही दिसतंय ते समाजाला दिसतंय की कोणी विकास केला आहे, कोण करतंय, कोण डेव्हलपमेंट करतंय, कोणाच्या कार्यकाळात कामं झालेले, कोणाच्या याच्यात आज हॉस्पिटल असेल आपण विविध पाहतो की प्रत्येक सामान्य माणसाला 5 लाखाचा विमा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे आज तुम्ही कोणत्या हॉस्पिटलला गेला तर आरोग्य विमा सरकारने आपल्याला दिलेला आहे, जनधन अकाउंट दिलेले, 0 बॅलन्सचं अकाउंट, म्हणजे कोणती योजना असेल तर केंद्र सरकारने पहिलं कसं होतं त्यांचं राजीव गांधी साहेबांनी सांगितलेलं होतं की मी जेव्हा 1 रुपयावरती पाठवतो खाली 15 पैसे मिळतात. पण आमच्या काळात मोदी साहेबांचे 1 रुपयावरती म्हणतात खाली 1 रुपयावरती देतो, म्हणजे आमच्या इथं गाळात कुठंही नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे जे नेते ते या ठिकाणी राज्यामध्ये सक्षमपणे काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे महापालिकेमध्ये 50 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी निवडून येतील. गांधी साहेब, मला विश्वास आहे. गांधी साहेबांचे जुने कार्यकर्ते, तुमचे नवीन कार्यकर्ते, ह्या जुन्या नव्यांचा मेळ कसा घालताय आणि आता शेवटचे त्यांना काय आव्हान करा निवडणुकीसाठी? जुन्या नव्यांचं बघा असं आहे की पावसाचं जसं पाणी असतं, कारण की आपलं रोज प्यायचं असतं पाणी, तसं कार्यकर्ता हा आणि मी एकच आहे. मी पण कार्यकर्ताच आहे पक्षाचा. त्यामुळं नवीन तरुण आपल्याशी जुळणार आहेत
मग आपल्याला सामावून घेणं हे आपला एक प्राथमिक विषय येतो. त्यामुळं आलेल्या नव्या कार्यकर्त्यांची जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालणं, त्यांची विचारांची उठबस ठेवणं, त्याच्यामध्ये पक्षाची जी काही धोरणं आहेत आपल्या वरच्या नेत्यांपासून आजपर्यंत पाहतो की म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये एकही म्हणजे परिवार पार्टी नाही, तर ही ओरिजिनल पार्टी आहे जिथं प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे आमच्या वडिलांना हातगाडीवरून ज्यूसच्या हातगाडीवरून आज ते केंद्रात गेले. हे कोणामुळे झालं? या पक्षामुळे झालं. हे गांधी मोठे नाही तर पक्ष मोठा आहे आणि आम्ही पक्षाच्या ध्वजाला सलाम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करणार आहे की आपल्या ध्वजाला सलाम करा आणि त्या ठिकाणी प्रामुख्यानं आज आपल्याला जर का पुढे जायचं असलं तर आपलं भारतीय जनता पार्टीचं कमन आहे हे सर्व कार्यकर्त्यांना कळणार आहे की बाबा पक्षाने जी आत्तापर्यंत धोरणं केलेली म्हणजे जी सर्व गोष्टी सांगितलेली केंद्राचं म्हणजे राम मंदिरचा विषय असेल, 372चा कलम असेल, त्या विविध ज्या काय गोष्टी सांगितल्या पक्षाने तर त्या पूर्ण आत्तापर्यंत कंप्लीट करून झालेले. तो एकच पक्ष तो भारतीय जनता पार्टी. शेवटचं सर्व नागरिकांना सर्वच मतदारांना काय आवाहन कराल उद्याचं नगर भवितव्यात घडवण्यासाठी? त्यांच्या कशा प्रकारे तुम्हाला साथ लागेल आणि तुम्ही कशा प्रकारे त्यांना आवाहन करायसाठी? मी आपल्या अहिल्यानगरवासियांना त्या ठिकाणी आवाहन करतो की भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस या युतीच्या माध्यमातून जे काही आपले उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये दिलेले आहेत त्या उमेदवाराला आपण या ठिकाणी खंबीर अशी साथ द्यावी आणि होणाऱ्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत आपल्याला मतदान करायचं आहे. पण माझी आपली विनंती आग्रहपूर्वक की वेळेची वाट न बघता लवकर सकाळी 7:30ला फ्रेश म्हणजे आपण जे म्हणतो ना की सकाळी आपण जेव्हा सूर्याचं दर्शन घेतो त्याप्रमाणे या ठिकाणी आपले पवित्र मतदान जर का आपल्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कमळाला आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाला जर का आपण दिलं तर वेळेवर पाणी येईल, वेळेवर सगळ्या अडचणी सोडल्या जातील, सुरक्षित या ठिकाणी महिलांना सुरक्षितता मिळेल, या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी या प्रत्येक सर्वसामान्यांची पार्टी त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे न्याय या ठिकाणी मिळाला जाईल. तर मित्र, हे होते सुवेंद्रजी गांधी. केंद्रापासून राज्यापासून सर्वच योजना त्यांनी उहापोह केला. जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालायचा किंवा शहराची ध्येयधोरणं काय असावी, पुढची वाटचाल कशी असावी याच्याविषयी चर्चा केली. अशाच प्रकारे आपण विविध नेत्यांच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये मुलाखती घेऊन त्यांचे विचार जाणून घेणार आहे. तोपर्यंत पाहत राहा अहिल्यानगर अपडेट्स. धन्यवाद साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र.